नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. आता एप्रिलचा पगार येणार कमी, तर मार्चपेक्षा जास्त पैसे कापले जाणार. काय आहे कारण जाणून घेऊयात सविस्तर. त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेटसाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. चला तर जाणून घेऊयात सविस्तर माहिती. कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. कर्मचाऱ्यांना आता एप्रिल महिन्यात मार्चपेक्षा कमी पगार मिळणार आहे. 1 एप्रिलपासून लागू झालेल्या नवीन कामगार कायद्यात बदल करण्यात आले आहे. यामध्ये वेतन रचनेतील देखील बदल करण्यात आले आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्यात कमी पगार मिळणार आहे. आता नवीन कामगार कायद्याअंतर्गत कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी ही एकूण पगाराच्या 50% असणे अनिवार्य आहे. नवीन कायद्यानुसार आता PF जास्त कट झाल्याने कर्मचाऱ्यांच्या हातात येणारा पगार कमी होणार आहे. यामुळेच एप्रिलमध्ये कर्मचाऱ्यांच्या हातात कमी पगार येणार आहे. सरकारने नवीन कोड ऑफ वेज 2019 आणि नवीन कोड ऑफ सोशल सिक्युरिटी 2020 लागू केले आहे. सॅलरीत बदल करण्यात आले आहेत. या नवीन नियम बेसिक सॅलरी CCTच्या निम्मी म्हणजेच 50% असणे अनिवार्य आहे. आता नियमात काय बदल झाले? नवीन नियमानुसार आता पगारातील 50% रक्कम बेसिक सॅलरी असणार आहे. त्यामुळे तुमचे PF आणि ग्रॅज्युएटी फंडमध्ये जास्त योगदान जमा होणार आहे. पगारातील बेसिक सॅलरीमधील 12% रक्कम PF खात्यात जमा होऊ लागते. उदाहरणार्थ, जर एकूण पगार 1 लाख रुपये असेल तर त्याची बेसिक सॅलरी 50,000 रुपये. त्यातील 12% रक्कम PF खात्यात जमा होईल. त्यामुळे 6,000 रुपये PF खात्यात जमा केले जातील. यामुळे PF मधील योगदान वाढणार आणि एकूण पगार कमी होणार.